आता जी घटना घडल्या पुण्यात त्यावरून तर वाटतंय की सुरक्षित म्हणजे गरज आहे म्हणून. पुण्यामधल्या बसस्थानकावर जी गंभीर घटना घडली याच्यानंतर महाराष्ट्रातील बसस्थानकं महिलांसाठी सुरक्षित आहेत का, हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कोल्हापूरच्या बसस्थानकावरती आपण आहोत आणि कोल्हापूरच्या बसस्थानकावरची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेतोय. इथले जे सुरक्षा रक्षक आहेत ते या ठिकाणी कोण जर प्रवासी झोपला असेल किंवा बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून असेल तर त्यांना हटकण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय. आपल्यासोबत काही तरुण आहेत. मला सांगा, पुण्यातली घटना आहे ती घडलेली अतिशय वाईट घटना घडली. महाराष्ट्रातील बसस्थानकं महिलांसाठी सुरक्षित वाटतात का? वाटते ती, पण त्यांनी करावं सुरक्षित, अजून पण करावं. आता अत्याचार व्हायला लागले ते म्हणल्यावर केलंच पाहिजे, त्यामुळं केलं पाहिजे. तुला काय नेमकं वाटतं, महाराष्ट्रातील बसस्थानकं सध्याच्या घडीला सुरक्षित आहेत का? आता तर सुरक्षित म्हणजे आता जी घटना घडल्या पुण्यात त्यावरून तर वाटतंय की सुरक्षित म्हणजे गरज आहे म्हणून. रात्रीच्या वेळी प्रवास केलाय तुम्ही कधी? नाही केला, पण माणसाला करावाच लागतो. महिलांना त्यांच्यासाठी सुरक्षित पाहिजेच. काय तुम्ही थांबा इकडे. तर आपण बघितलं की आणखी काही महिला आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील बसस्थानकं आहेत ती सुरक्षित आहेत का, हे आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, तुम्ही कुठे चाललाय आता प्रवास करायला? तर काही महिला या ठिकाणी प्रवास करत असतात, मात्र जी पुण्याच्या बसस्थानकावरची घटना घडली तशी घटना कुठेही घडू नये. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे, असं देखील महिलांचं या ठिकाणी म्हणणं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.